वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इव्हनिंगला ब्लॉगिंग चालू केले कारण का सकाळी खूप कामात गेला दिवस. इवन पिल्लू पण सकाळी रात्रभर जागे होते, त्याच्यामुळे सकाळी आमचं लेट उठणं झालं आणि लेट सगळं झालं. सो आता फायनली ब्लॉगिंग चालू केले. खूप दिवस म्हणजे 2-3 दिवस 4-5 दिवस तुम्ही म्हणू शकता. नाईट आऊट करा आणि परत सकाळी लवकर उठा, एकदम अर्ली मॉर्निंग, आणि परत कामं करा. मग रेस्टलेस झालेलं, त्याच्यामुळे थोडासा ब्रेक घेतला. अजून पण टायर्ड फील होते, झोप हवे मला. पण आता कामं आवरून घेते पटकन पिल्लू उठायच्या आधी. पिल्लूला मी आता जबरदस्ती बोलतात ना तसं झोपवलं, कारण का 4 वाजता झोपलेली आणि आता 7 वाजायला आलेत आणि आता परत झोपली ती. कारण का मला कामं पण करायची होती आणि किचनमध्ये ना मुंग्या आल्यात. कुठून आलेत काय माहिती. आणि इथे बसवलं असतं तिला किचनमध्ये, पण मुंग्या चावतील वगैरे, त्याच्यामुळे नाही बसवलं. आता पटकन सगळं आवरून घेते. भांडी पण लावायचे, सगळी पावडर वगैरे पडली आणि मला चहा ठेवते कारण का माझं डोकं दुखतं. कोकीला भरपूर ओरडली मी आता, कारण का पिल्लू झोपत होती आणि ना ती भुकत होती नुसती. त्याच्यामुळे मग पिल्लूची किरकिर होत होती की झोप नाही भेटत. त्याच्यामुळे आता तिला ट्रीट देते. 2दा-3दा ओरडले तिला, जोरात गप्पा बसली. धर घ्यायचं, धर लवकर. आता घेणार नाही, तिला राग आला माझा. घे नको. कुतूला देऊ, कुतू देऊ धर मग घे. खाते आता ना. थोड्या वेळाने नाही खाल्लं बघितलं, बसली आहे तसंच ठेवलं तिने. आता पटकन भांडी लावते हळूहळू आणि चहा ठेवते. सो इथे मी मला साईड बाय साईड चहा ठेवले. जी भांडी होती दुपारची ती लावून घेते, कारण का पिल्लूला झोपवलेली. तोपर्यंत मला एवढी मी तुम्हाला आज कामं दाखवेल ती मला पिल्लू उठायच्या आधी आवरायची असतात. कारण का मग ती उठली ना की तिला घेऊन सगळं करणं पॉसिबल नसतंच. कारण का ती कधी खाली बसत नाही, कधी काय ओढते, कधी मग उचलून घेच बोलते, आणि मग उचलून घेऊन एवढी सगळी कामं होत नाहीत, मग ती पेंडिंग राहतात. त्याच्यामुळे ती झोपल्यानंतर मग मी सगळं करते. इवन ती आता झोपली आहे आणि परत उठून खेळणारच होती, तरी पण मी मॅट आणि सगळं उचललं, कारण का कचरा काढायचा होता. दिवा लावायचा टाईम होता. दिवा लावायचा टायमिंग असला की मी सगळं जे पिल्लूचं पसारा आहे तो उचलते, कचरा वगैरे काढते आणि परत मग आहे तसंच ठेवून देते, लादी वगैरे पुसून. आणि दुपारी कपडे धुतलेले ते पण राहिलेले सुकत घालायचे, कारण का भरपूर सारी कामं होते. ते केल्यानंतर रात्रीसाठी गरम पाणी आत्ताच भरून ठेवलं, परत नंतर ते माइंडमधून जातं. ते सगळं झाल्यानंतर मग कचरा काढून घेतला आणि कचरा काढून झाल्यावर दिवा वगैरे लावला. खाली डायपर आणायला आता मग मी आत्ताच जाऊ लागला मला. टाकणार आहे लिफ्टमध्ये. सगळी कामं झाली माझी, म्हणजे नॉर्मल. आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की घरी माझ्या एक पण डायपर नाही आहे. आता झालं रात्रीचा प्रॉब्लेम. दीपक पण नाही आहे घरी. आता मला जावं लागेल खाली पिल्लूला घेऊन. आणि आमच्या इथून मेडिकल थोडं लांब आहे आणि पिल्लूला एकटं उचलून घेऊन जाणं म्हणजे माझी ना कंबर दुखते आणि माझे हात दुखतात, माझं सगळंच पेन करतं. सायकल आहे पण बॅक साईडून गेलं ना की ते जवळ पडतं आणि असं फिरून जावं लागतं. मग ते उतार आणि मग ती सायकल, आणि मग पिल्लूला सायकलवर जास्त वेळ बसायचं नसतं, मग सायकल पण फिरवा आणि मी पण फिरा. आता झोपले तर तिला उठवते, काहीतरी भरवते. 8 वाजले आता. आणि पहिला डायपर घेऊन येते. डायपर मी ऑर्डर केलेत पण ते येणार आहेत संडेला, आणि आता मला ॲटलिस्ट संडेपर्यंत लागेल. फक्त दिवसाला एकच डायपर लागतो मला रात्रीचा, आणि तो आता नाही आहे. आणि जर तिला विदाऊट डायपर ठेवलं मग ती रात्री अजून उठेल आणि मग मला अजून त्रास देईल. त्याच्यामुळे डायपर घेऊन येते तिला जाऊन, तर तिला उठवते आणि पहिला खाली जाऊन येतो, डायपर घेऊन येतो. आणि प्लीज तिच्या साईजचं डायपर असून, मेन म्हणजे हिला लागतं डबल XL, आणि त्याच्या मेडिकलला नसेल तर माझे वांदे लागले. मग आम्ही निघालोय आता. काय माहिती मेडिकल चालू असेल की नसेल, बघूया आता. चालू आहे की नाही. पिल्लू आमची बघते इकडे तिकडे. लेट्स सी. चालू असलं तर ठीक, नाहीतर मग काय अजून पुढे जावं. आता तिला खाली उतरायचं आहे. चला डायपर घेते आणि बोलते. डायपर भेटलं पण XL नाही भेटलं, डबल XL नाही भेटलं, XL भेटलं. आता पिल्लू काय चालायचं नावच नाही घेते.
सो ही आमच्या बिल्डिंगची आहे बॅक साईड. सो आता मला घाम सुटला आहे आणि हिला लागतं. ह्या स्टेअर्सनी मला जायला भीती वाटते म्हणून मी हे करत होते. लोखंडाच्या स्टेअर्स आहे. आता ह्याच्याने जातो हळूहळू. हा कच्चा बॅक साईड आहे. आता पोचते आणि बोलते. जायचंय बाहेर. घरी चल, घरी चल, घरी चल, घरी चल, बाहेर नाही घरी. तुम्ही माझा स्वेट बघा म्हणजे किती कॅलरीज गेल्या असतील. पिल्लूला घेऊन जाणं म्हणजे मोठा टास्क आहे. आणि भेटलं मला ते डायपर नाही भेटलं. मला भेटलं एक्सेलवाला भेटलं. एक्सेल. आणि एक्सेलनं तिला टाईट होतं पोटाला आणि थाईजला. पिल्लूच्या थाईज आहेत ना त्याच्यामुळे ते टाईट होतं थोडं. आता मला ते खालून थोडंसं असं कट करावं लागेल कमरेतून म्हणजे कमरेला टाईट नाही होणार. 1 दिवसाचाच प्रश्न आहे. 6 पॅड फक्त घेतलेत. आजचा दिवस, उद्याचा दिवस, परवा येऊन जाईल. बस झालं एकदाचं डायपर. आणि हिला घेऊन जात होती. ही वरती यायलाच मागत नव्हती. लिफ्टच्या इथे म्हणजे बिल्डिंगमध्ये आलं तसं चालायला दिली तर ही आम्ही बॅक साईडच्या गेटने आलो. ही फ्रंट साईडच्या गेटने जायला बघत होती. तेवढं तिला माहिती आहे. आणि तिला मी नको बोलते जाऊ नको तर तिथे अंग टाकायला लागली. आणि मग नंतर रोडवरती जरासं फिरवून आणलं तेव्हा कुठे शांत बसली. आणि आता बघा लावून दिला. तर मी पाणी पिते. 9:30 वाजलेत. पिल्लूला लेटच थोडंसं खायला दिलेलं. बिस्किट दिलेलं, दूध आणि बिस्किट, कारण का बनाना पण संपलेला आता. आणि इव्हिनिंगला लेटच जेवलेली. ऑलमोस्ट ती 4ला जेवलेली. त्याच्यानंतर थोडंसं दूध पिली, झोपली. आणि आता परत बिस्किट खाल्लं. आणि आता तिला होममेड सॅरलॅक्स म्हणजे बर्डी ते भरवेल. तिला पण द्यायचं, मला पण जेवायचं. मी तर असं ठरवलं 7 वाजता जेवेल पण आज काय पॉसिबल नाही झालं. आज खूप कामं होती त्याच्यामुळे. स्वतः पटकन पाणी वगैरे पिते, फ्रेश होते आणि मग भेटते. हो ते गाणं कसं बघते फक्त करून देते मी. म्हणजे आता एवढं डेंजर काम झालं आहे ना. हे बघा असं पोझिशनला येते ती अजून आली नाही आहे. म्हणजे एवढा अतरंगीपणा अंगात कसा काय येतो तिच्या काय माहिती. आणि या मॅडम इथे बसले आणि यांना सचली आहे मस्ती. आता तिची पॅन्ट काढते, पॅन्टीज घालते कारण का शी केली की मग प्रॉब्लेम व्हायचे. पडला. एक टॉयची बॅग इथे ठेवते. पिल्लूला आम्ही ना हे डीमार्टमधून घेतलेले शूज. लाईट वेट आहेत त्याच्यामुळे घेतलेले छोटूशे. व्हिडिओच्या लास्टला ना मी तुम्हाला दाखवेल की बाळाला चालवण्याच्या पोझिशन टिप्स ट्रिक्स बोलू शकता ते तुम्हाला मी दाखवेल. व्हिडिओच्या एंडिंगला ॲड करेन नाही तर ह्याच्यानंतर मी थोडं ॲड करेल. तर तुम्ही बघा तुमचं बाळ जर चालत नसेल, उभं राहत असेल, थोडंसे तुम्हाला एक्सरसाइज करून घ्यावी लागेल त्याची. सो त्या ट्रिक्स तुम्ही फॉलो करा. तर त्या तुम्ही पुढे बघा. व्हिडिओच्या लास्टला मी ॲड करेन. होममेड पिल्लूला आणलं, होममेड चाललंय. हिला पण आवडतं. ही बसली आणि पिल्लूला आता भरवते आहे. थंड व्हायला ठेवलं आता कारण का खूपच गरम आहे. आणि हिला फूक मारेपर्यंत धीर नसतो आणि गरम गरम हवे त्यामुळे लुक वॉर्म करते. कुकिंग नो, तू तिकडे जा. ही कुकीला बघून बघा काय. आता मेडिकलला गेलेलो, फोनच पाडला. आता मेडिकलला गेलेलो ना तिथे पण डॉग्स होते आणि हिला मी उभी केलेली तिथे तरी चालत त्यांच्याकडे जात होती. काय भरोसा रस्त्यावरच्या कुत्र्यांचा. आणि तो भुकत होता ना तशी ही हसत होती. आणि बाजूला ना क्लिनिक होतं मेडिकलच्या बाजूला आणि ते ना छोटा मुलगा रडत होता. तो रडत होता ना त्याची ॲक्टिंग करून दाखवत होती या करून एवढी. आणि तो छोटा मुलगा बिचारा हिच्याकडे बघत होता. ते व्हील्स ऑन द बस गाणं बघते ना त्याच्यात, तो बेबीज ऑन द बस को व्या रडतो. तर तो रडतो ना तेव्हा ही पण रडून दाखवते ना, तर तसं ती रडून दाखवते. म्हणजे एवढी बोलतात ना नोटंगी दुसऱ्यांची ॲक्शन करण्यात एक नंबर आहे. सो चला पटकन भरवते. नुसते डोळे चोळते. होऊन झाले आमचं आणि तिचं काय चालू आहे बडबड. टिपना
ती खेळणी भरली ना मी की तिला ना ते सहन नाही होत, ती सगळी काढून टाकते, सगळं असं काढून टाकते ती. आता रिंग घेतलं आणि एक 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 गोष्ट घेते आणि काय बडबडते काय माहिती. जस्ट जेवलो दोघी पण, आता बघा 11:45 वाजले. पिल्लू आमची 10:30पर्यंत जेवली असेल. मी आता जस्ट जेवली, कारण का खाली गेलो त्याच्यामध्ये टाईम गेला, मग ही वरती येत नव्हती त्याच्यामध्ये टाईम गेला. नंतर थोडं कॉलवर बोलत बसली त्याच्यात थोडा टाईम गेला. आणि मग म्हटलं हिला आज, बापरे पिल्लूला आमची सर्दी होती की काय, पिल्लूच्या बाबांना सर्दी झाली आणि पिल्लूला पण सर्दी होते वाटतं. आता टाळ्या वाजवायच्या होत्या, बाहेरून आलो आम्ही, टाळ्या वाजवायच्या होत्या म्हणून माझा हात सोडला आणि पहिला टाळ्या वाजवला आणि आता चल बोलते. कसे चालते बघा. आता परत टाळ्या वाजवायच्या तर उगाच हो टाळ्या वाजवायच्या असं की हात सोडते, पकड, स्वतःच पकडते. मग तिकडे नाही, चल चल तिकडे चल. मी अजून कपडे पण चेंज नाही केले, म्हणजे जीन्स अजून चेंज नाही केली, करूनच देत नाही. लगेच पार्टी येते माझ्या आणि चेंज करायला गेले की लगेच उचल बोलते. परत चला बाहेर नाही जायचं. कुकी आली, कुकी आहे, कुकी कुकी, चला कुकी येते, कुकी येते, चला 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 कुकी येते. हे बघा तिला थांबून टाळ्या वाजवायच्यात फिरून, मग हात पकडते. हे बघा बेड पण माझा तसाच पडलाय, अजून ते पण आवरायचंय. बाहेर नाही, चला. हा चल. चालायचं पण आहे आणि हे पण त्याच्यातून भांडी पण धुवायचे. खालचं तिला दिसतच नाही, जाते तोड 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 तोड. वगैरे माझ्या इकडे 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 तिच्याकडे नाही राहायचं. जस्ट भांडी वगैरे झाली माझी घासून, 12 वाजले जातात ऑलमोस्ट. आता पिल्लूला आंघोळ घालते, खेळणी काढायला गेली भरून बघा कशी फेकते. म्हणजे ना तिला सहनच नाही होत, मी भरून ठेवलेली डायरेक्ट काढून फेकते. काय करायचं आहे का, हे इकडे अशीच करते ती. मी भरून ठेवते ती काढते, मी भरून ठेवते ती काढते. आणि चैन लावली ना त्याची की मग जोर जोरात ओरडते की चैन उघड. आता पुस्तक बघत बसली. आता तिला आंघोळ वगैरे घालून घेते मी पटकन, कपडे आणून ठेवले तर आंघोळ घालेल आणि मग नंतर माझं लक्ष तिच्याकडे, ती पडेल म्हणून उभी आहे ना, तोल जातो अजून पण. सो आंघोळ घालेल, ओवा तिला दूध देईल तेव्हाच ओवा शेकत ठेवेल आणि ओव्याचा शेक देईल तिला जरा, कारण का सर्दीसारखं वाटते, नाक थोडं थोडं वाहते, थोडं वाहते तोपर्यंतच काहीतरी करेल. आणि दुपारी काय झालं, आईस्क्रीम खाल्लं ना थोडंसं, त्याच्यामुळे ते होऊन गेलं. भरपूर दिवसांनी खाल्लं ना, भरपूर दिवसांनी काय महिन्यानी खाल्लं. सहसा भरवत नाही मी तिला आणि फ्लोमध्ये ते जास्त होऊन गेलं. अगदी सांगू तुम्हाला 7-8 स्पून गेले असतील, एकदम छोटंसं दिलेलं. म्हणजे पकडा तुम्ही फुल टेबलस्पून 2 टेबलस्पून तिने खाल्लं असं समजून जाऊ, थोडं थोडं करून. तर ते आज तिचं नाक वाहत आहे. दीपकला पण सर्दी ऑलरेडी झालेली, त्याच्याने वाहतं, आईस्क्रीम दिल्याने वाहते की काय माहिती. कारण का दही तर ती खाते, तेव्हा याआधी दही आणि तिला कधीच नाही झालं. फक्त तिला आता काय माहिती आईस्क्रीममुळे झालं आहे की व्हायरल झालं आहे दीपकच्यामुळे. आणि मोस्टली करून दीपकला झालं ना की तिला होऊनच जातं, कारण का टेक केअरला कोण नसतं, सो त्याला ते सांभाळावंच लागतं, काय ऑप्शन नाही राहत. जेवण नाही होत, काहीच नाही होत. आणि आज डायपर आणले. डायपरचं महत्त्व बाबा आज कळलं मला काय असतं ते. एक डायपर नव्हतं, मी असंच तिला झोपवणार होती विदाऊट डायपर, पण काय झालं असतं की ना ती सारखी उठली असती त्याच्यामुळे. एक मिनिट, व्हिडिओ चालू केला, मला माहीत नाही की तुम्हाला खालच्या फ्लोअरचं दिसलं की नाही. सो आता बघा पुरं तिने ते बॅग आडवी केले आणि सगळे खेळणे टाकते. तो हाती तिचा आणि ती रिंग
किचनच्या डोअरच्या इथे गेलेली, तिने एवढ्या जोरात फेकली ती, तिने आता आणून तिथं ठेवली आहे. किती पसारा करून तिने मेस करून टाकलंय, पसारा करून टाकलाय. तिला दिलेलं मी त्याच्यात ठेवलेलं आणि आता बसली आहे पण कशी. ते पिशवी खाली पाडली आणि बसली त्याच्यासमोर, सगळं काढून फेकलं नाही. आणि तुम्हाला मी महिना 2 महिनेच झालेच आणि आमच्या मॅटची अवस्था बघा काय झाली. कारण का घरी आमच्या पेट पण आहे ना कुकी, ती पण उड्या मारत बसते या मॅटवर, मग ते खराब होऊन जाते म्हणजे गेलीच आहे खराब होऊन. आता डॉल काढले, एक एक खेळणं काढते आणि ते कुळकुळे आहेत ना त्याच्यामध्ये, ते तिने फर्स्ट टाइम बघितले. फर्स्ट टाइमच बघितलं तर तिला समजायला लागलं तेव्हा, कारण का ते खाली असतात. आज ते वर आहे, ते तिने पहिल्यांदा बघितले ना ते खेळणं, ते काढलं आणि ना ते खेळणं तिने परत त्याच्यात ठेवलं, म्हणजे त्या बॅगमध्ये टाकून ठेवलं. कारण का ते तिने आता बघा ती एक एक काढते आणि टाकते. आता बुक काढलं ना ते तिला हे उघडून हवे, पण मी उघडून देणारच नाही तिला, ती सगळा पसारच करून ठेवते. आणि ती बघा कसा नाक हलवते तिथून की ह्याच्यात काय आहे. कुकी पण आमची ना शाणी आहे, काय नवीन दिसलं ना की सुंदर बघा नाक, तुम्हाला दिसते की नाही मला माहीत नाही, नाक हलवते ती की तिने ते बॉक्स घेतला, त्या बॉक्समध्ये काय आहे लांबूनच सुंगते. आता पाणी गरम होते, ते पटकन हिला आंघोळ घालते आणि दूध शेक, म्हणजे दूध आणि ओव्याची शेक ते तिला द्यायचं आणि थोडासा विक्स लावेल झोपली की. आता पटकन सगळं आवरून घ्यायचे, खेळते. दिले आता दूध दिले करून, पिते ती. आंघोळ वगैरे झाली, फक्त आता डायपर घालायचं आहे. तोपर्यंत मी पटकन ओव्याचं भाजून घेते, म्हणजे तिला शेक देईल. तुम्हाला मी तिला भाजत गॅस बॉटल धुवायला काढलं, ओवा ठेवला, भाजते त्याला नीट, फक्त कलर चेंज होईपर्यंत आणि त्याचा स्मेल आला पाहिजे. रुमाल घेतला आहे, रुमाल नाही दीपकचा शर्ट आहे जुनावाला, तो घेतला आहे. ह्या असेच डस्टिंगसाठी किंवा किचनसाठी असेच रुमाल हे ऑनलाईन घेतलेले एकदा, खूप टाईम झाला, आता एकच राहिला आहे तो. असेच यूज करते मी कपडे, ओल्ड कपडे ऑलमोस्ट सगळ्यांकडे तसंच असतं. ज्या गोष्टी आज व्हायला नको होत्या आणि मी कधी, म्हणजे मी विचार करते त्या गोष्टी व्हायला नको कधी पिल्लूच्या बाबतीत, आणि सगळ्या झाल्यात आज कोइन्सिडन्सली. सर्दी मला पिल्लूला झालेली जरा पण आवडत नाही, कारण का लास्ट एकदा तुम्ही ब्लॉग आहे जुनावाला त्याच्यामध्ये तर पिल्लूला सर्दी झालेली खूप, ना पिल्लूला खूप सर्दी झालेली, म्हणजे जवळजवळ आठवडाभर सर्दी होती तिला. आणि ना आम्ही 2दा-3दा डॉक्टरकडे गेलेलो, कारण का तिला ब्रिदिंगला इश्यू, परत खूप काही गोष्टी झालेल्या एकदमच. तेव्हा मी खूप सारा एक्सपिरियन्स घेतला की पिल्लूला सर्दी कधीच नाही झाली पाहिजे. त्याच्यानंतर मला वाटतं तिला सर्दी आत्ता झाली, ती पण एकदम हलकी आहे, त्याच्यामुळे ते आधीच काय ते सगळं करावं असं झालं आता. म्हणजे वास येतोय त्याचा, तडतडला ना असं तडतड आवाज आला की समजायचं भाजला, त्याचा स्मेल येईल. आता त्याला हा रुमालात काढून घेते पटकन. बांधलंय मी, आता त्याला थोडंसं रफ करेल, असं माझा हात कट झालाय, असं रफ करेल. हे हाताने दाखवलं तुम्हाला बघायला, नाही तर कसं तरी वाटेल. हे असं रफ करेल आणि तिला थोडंसं ब्रिदिंगला देईल. आणि डायपर आणले ते आता तिला घालते. ते कसं द्यायचं स्मेल असं तुम्हाला माहिती पण असेल. मी असं तिच्या नाकाजवळ नेते, जरा ब्रिदिंगला तिला होईल. ती बघा काय करते, चाटते ती. आता ती रात्री झोपेल ना तेव्हा मी तिच्या उशाजवळ ठेवलं. छाती शेकवायची असते, आता शेकवून न देणार, तिला झोपवताना ते शेकवेल. थोडासा स्मेल देते तिला, स्मेल काय आलं नाहीच बोलते. विक्सच लावते आता तिला, विक्स लावते. आवरला गेले आता
आता मी पण झोपते आणि तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या माझी अक्षय तृतीया आहे. आवडलं आता झोपते. 1:30 वाजले ऑलमोस्ट. आमची झोपली आहे आणि झोपून देते अगदी नीट शांत झोपून द्या. विक्स लावले. नेहमी रोज रोज उठते, आज झोपून देता. हे तिच्या नाकाजवळ ठेवते. चला तर बाय बाय. आणि या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवते की पिल्लूच्या कोणत्या कोणत्या वॉकिंगच्या स्टेप झाल्या. पहिला मी तिला वॉकरला बसवलं. अगदी ती 3-4 महिने बसली. त्याच्यानंतर ते बाळ क्रोल करतं आणि मग कुठल्या पण वस्तूला, टेबल, खुर्ची, सोफा किंवा काही म्हणा, त्याला धरून उभं राहायचा प्रयत्न करतो. जे तुम्हाला मी फोटो व्हिडिओज दाखवते ते मी नेटवरून घेतले, तुम्हाला म्हणजे आयडिया येईल की स्टेज कशा असतात ते. त्याच्यानंतर मग तो बॅलन्स वगैरे शिकतो, पाऊल टाकायला शिकतो सोफ्याला धरून. मग आपण त्याला काय 2 हाताने असं पकडायचं आणि चालवायला शिकायचं, म्हणजे तो पावलं टाकायला आणि बॅलन्स करायला शिकतो. त्याच्यानंतर थोडंसं असं डिस्टन्स ठेवायचं आपण पॅरेंट्स लोकांनी आणि असं बोलवायचं आणि म्हणजे ते थोडं थोडं स्टेप टाकतात. त्याच्यानंतर मग आपण सिंगल हँड धरून वॉक करायला शिकवायचं, म्हणजे बॅलन्स येतो आहे की नाही ते आपल्याला समजतं सिंगल हँड वॉकिंगने. आणि ते पण नाही झालं मग त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस काय असते की ते स्वतःहून उभं राहायला बघतात, असं जे तुम्हाला मी फोटोज दाखवते ते. आणि ते झाल्यानंतर ते स्वतःहून चालायला शिकतात. आणि ते पण नसेल होत तर मी तुम्हाला ही ट्रिक दाखवते. असा एक रुमाल घ्यायचा कॉटनचा चांगला, जो की बाळाचा लागणार नाही, आणि असा 2 हाताच्या मधून घालायचा आणि त्याला असं चालायला शिकवायचं, असं टाकायचं आणि वरती पकडायचं, जेणेकरून ना बॅलन्स अगदी नीट होतो. तुम्ही नक्की ट्राय करा. मला पिल्लूना नीट करून देत नव्हती, त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडंफार दाखवलं आहे. कधीतरी तुम्हाला नाही समजलं तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला सांगेल.